नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यात विद्यार्थ्यांवर पोलिसी खाक्या दाखवणाऱ्या अमित शहांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक, पंतप्रधान पद सोडा, तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणून चांगले, अभिजित दिपके यांचा मोदींवर निशाणा, भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून नवा वाद. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे विद्यार्थ्यांवर पोलिसी खाक्या दाखवणाऱ्या अमित शहांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक. जंतर मंतरवरील आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पॅलेट गनचा वापर आणि बिहारमधील आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47 गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशावरून चालवल्या गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही विद्यार्थ्यांवर पोलिसी खाक्याच्या वापराबाबत अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एकतर हे अमित शहा यांच्या आदेशावरून झालं आहे आणि जर त्यांना या हल्ल्याची माहिती नसेल तर ते एक अकार्यक्षम गृहमंत्री आहेत आणि म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत 2024 मध्ये मजबूत कायद्यासाठी आम्ही आग्रही होतो, पण तुम्ही तेव्हा राजकारण आणलं. मोदींनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी प्रधानांचा राजीनामा घेतला असं म्हणत सरकारला जाब विचारला. विरोधकांनी संसदेच्या बाहेर अमित शहा यांच्या मागणीचे फलक हातात धरून जोरदार निदर्शने केली. विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा बोलत का नाहीत? एवढंच काय, तर संसदेत येण्याची हिंमतही ते करत नाहीयेत. संसदेबाहेरच्या गदारोळामुळे संसदेचे आजचे काम तहकूब करावे लागले. बातमी आहे पंतप्रधान पद सोडा, तुम्ही इन्फ्लुएन्सर म्हणून चांगले, अभिजित दिपके यांचा मोदींवर निशाणा. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर अभिजित दिपके यांनी BJP सरकारवर निशाणा साधला आहे. CJPला जर बाहेरून फंडिंग येत असेल तर अमित शहा गृहमंत्री आहेत, हे त्यांचं फेल्युअर आहे. ते कसले चाणक्य मग? त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दिपके यांनी केली. तू आमच्यात या, नाहीतर तुझं आम्ही काहीतरी करून टाकू अशी धमकी वजा ऑफर मला BJP कडून आली आहे असा आरोप त्यांनी केला. मी अमित शहा यांच्या नातवाच्या वयाचा असेल, अशा धमक्या देताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे. नरेंद्र असो, धर्मेंद्र असो, देवेंद्र असो, यांना शिक्षणाचे काही पडले नाही. दिल्लीमध्ये 20 जुलैला दिल्ली पोलिसांच्या हातून विद्यार्थ्यांचं जे रक्त वाहण्यात आलं ते अमित शहा यांच्या ऑर्डरवरूनच झाले आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांवर दबाव आणि दडपशाही केली जात आहे. जर न्याय मिळाला नाही तर पंतप्रधानांनाही राजीनामा द्यावा लागेल असा इशारा दिपके यांनी यापूर्वीही दिला होता. बातमी आहे भारतीय हॉकी टीमच्या भगव्या जर्सीवरून नवा वाद. FIH पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2026 पूर्वी भारतीय हॉकी संघाच्या जर्सीच्या रंगावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आतापर्यंत जवळपास भारतीय संघाच्या जर्सीचा रंग हा निळा असायचा. ब्लीड इन ब्ल्यू म्हणत भारतीय संघ देशाचे आंतरराष्ट्रीय मैदानात नेतृत्व करायचं. हॉकी इंडियाने X प्लॅटफॉर्मवरून भारतीय हॉकी संघ महिला व पुरुष यांच्यासाठी नवीन भगव्या रंगातील जर्सी लॉन्च केल्यानंतर त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार वीरेन रास्किनना नाराजी व्यक्त करत म्हणाले की हॉकी इंडियाने भारतीय हॉकीसाठी खूप चांगले काम केले आहे, पण जर्सीचा रंग बदलण्याचा हा निर्णय अत्यंत लाजिरवाणा आहे. तर याच मुद्द्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधत भाष्य केले आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की जर्सीचा रंग बदलणे असो किंवा शिक्षण धोरणातून इतिहास बदलण्याचा प्रयत्न असो, देशातील तरुणांना हे स्पष्टपणे समजते. जर्सीचा रंग निळावरून भगवा करण्याचा निर्णय हा भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्या शिफारसीनुसार घेण्यात आला आहे. खेळाडू आणि कोचिंग स्टाफला या नव्या भगव्या रंगाबद्दल कोणतीही तक्रार किंवा अडचण नाही. भारतीय खेळाडू या नव्या जर्सीमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आणि तयार आहेत, असे स्पष्टीकरण हॉकी इंडियाकडून देण्यात आले आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.